नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या आपल्या सुरांच्या शाळेमध्ये. बरेच दिवस झाले मी तुमच्यासाठी काहीही व्हिडिओ किंवा नवीन कुठलं कंटेंट आणू शकलो नाही गाण्याच्या बाबतीत. सो त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो आणि परत वेळ न घालवता आज आपण सुरू करूया. मागच्या 2 व्हिडिओमध्ये तुम्ही जस्ट इंट्रोडक्शन लेसन होता एक पहिला आणि एक दुसरा सूर ताल लय कशाला म्हणतो हा मागचा व्हिडिओ होता. तुम्ही जर बघितला नसेल तर जाऊन बघाल आणि तिथून आपण सुरुवात केली होती. तर आज आपण ॲक्च्युअली बघूया की सूर किती असतात, काय असतात, कसे येतात आणि त्याच्या मागचं बॅकग्राऊंड काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि आज आपल्या व्हिडिओमध्ये मी तानपुरासाठी सुरू करणार आहे. सो तानपुरा कंटिन्युअसली सुरू आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की सूर जे आहेत हे नॅचरल फ्रिक्वेन्सी आहे. ताल कसे बनतात, ताल कसे बनलेले आहेत हे निसर्गातूनच बनलेले आहे. आणि लय आपण कशाला म्हणतो, लय म्हणजे गती, स्पीड ज्याला आपण म्हणतो. या तिन्ही सूर, ताल आणि लय हे तिन्ही गाण्याचे मुख्य अंग आहे असं आपण म्हणू त्याला. आणि हे खूप इम्पॉर्टंट असतात कुठल्याही गाणं गात असताना किंवा गाणं बनत असताना किंवा गाणं कुठल्याही टाईपचं म्युझिक तुम्ही बघा. इव्हन वेस्टर्न म्युझिक, लॅटिन म्युझिक, बॉलिवूड म्युझिक, कुठल्याही पद्धतीचं गाणं तुम्ही म्हणा, सूर, ताल आणि लय हे 3 जे बेसिक कन्सेप्ट आहेत ते प्रत्येक गाण्याच्या पद्धतीत, प्रत्येक गाण्याच्या फॉर्मॅटमध्ये खूप महत्वाचे आहेत. आणि मोस्ट ऑफ सगळ्या लोकांना इन जनरल ते माहीत आहेत, पण त्याच्या ते म्हणायचे कसे किंवा गायचे कसे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही हा नाद ऐकत असाल तर तुम्ही ओंकार ऐकलाय. ओंकारामध्ये AEIOU हे जे वॉवेल्स आहेत आणि वॉवेल्सला खूप महत्व आहे संगीतामध्ये, रियाजामध्ये सुद्धा. तर आता मी तुमच्यासमोर सारेगमपधनिसा तुम्हाला एक डेमॉन्स्ट्रेशन देऊन दाखवणार आहे. नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इन्स्ट्रुमेंट सोबत पण हे सगळं सांगेल, पण आता फक्त तानपुऱ्यावर आपण हे घेऊया. सो मी जो लावलेला आहे तो C शार्प म्हणजे काळी 1चा तानपुरा आहे. अच्छा, आपण सारेगमपधनिसा म्हणणार आहे. सा रे गा मा पा धा सा सा नी पा मा गा. तर आपण हे जे म्हटलं आता सा रे गा मा पा धा नी सा सा नी धा पा मा, जो सा रे गा मा पा धा नी सा जो आपण चढता क्रम म्हटला त्याला आपण आरोह असं म्हणतो. आणि सानी धप मगरेचा जो उतरता क्रम आपण म्हटलं त्याला अवरोह असे म्हणतो. ठीक आहे. सो आणि जो आता मी एक पहिला अलंकार ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे, हा असे मल्टिपल अलंकार आहेत. म्हणजे तुम्ही जेव्हा तुम्ही एक्सपर्ट होता यात तेव्हा तुम्ही स्वतः अलंकार बनवू शकता. कारण अलंकार म्हणजे स्वरांचा समूह आहे किंवा स्वरांची चेन आहेत जी तुम्ही स्वतः प्रिपेअर करू शकता. आणि मुख्य जे स्वर आहेत ते 7 शुद्ध स्वर आणि 4 कोमल आणि 1 तीव्र असे मिळून टोटल 12 स्वर आहेत. या 12 स्वरांपलीकडे अख्ख्या म्युझिक वर्ल्डमध्ये कुठेच काही नाही. ठीक आहे, मी म्युझिकची गोष्ट करतोय, नॉट अ रॅप. रॅप हा एक आता मॉडर्न फॉर्मॅट आहे. तो त्याच्यासाठी सूर लागले पाहिजे अशी त्याची गरज नाही. ते काय असेल मी सगळं तुम्हाला एक्सप्लेन करेल, बट दिस इज ऑल अबाउट द स्टोरेज. तर आज आपण पहिला अलंकार बघितला, पुढच्या भागामध्ये आपण बाकीचे अलंकार बघूया. तोपर्यंत स्टे ट्यून. आणि तुम्हाला आवडत असेल, तुम्हाला गाणं शिकायचं असेल, कोणीही गाणं शिकू शकता. त्यामुळे चॅनलवर चॅनलचं व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि लाईक करा, शेअर करा आणि तुमचे काही अभिप्राय असेल, कमेंट असेल तर ते मला कळवा, सो दॅट मी याच्यात अजून इम्प्रूव्हमेंट करू शकेल. थँक्यू सो मच.